वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या या भगवान गीता क्लिप अँड फूडीजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी इथे आज तुम्हाला ताकाची मस्त कढी आणि पुलाव बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे ताक घेतलेला आहे. एकदम दही आंबट पण नाही आणि सपक पण नाही, मिडियममध्ये आहे. आणि इथे मी बेसनामध्ये थोडं पाणी घालून आपण या ताकामध्ये ॲड केलेलं आहे. नंतर अशा प्रकारे छान पाणी घालून मिक्स करून घेते. तुम्हाला जशी हवी तशा प्रकारे मिक्स करून घ्या. कुणाला घटसर आवडते तर कुणाला पातळ आवडते. नंतर मी त्यामध्ये हळद ॲड केलेली आहे थोडी, आणि त्यामध्ये थोडा कच्चा लसूण, जिरे आणि अद्रकची पेस्ट ॲड केली आहे. नंतर त्यामध्ये मी इथे कोथिंबीर ॲड करते. नंतर अशा प्रकारे छान हलवून घेते. इथे एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये मोहरी, जिरे, नंतर त्यामध्ये हिरवी मिरची आणि कढीपत्ता ॲड करून घेते. नंतर छान परतवून त्यामध्ये आपण जी लसूण जिऱ्याची पेस्ट घेतली होती ती टाकते. नंतर छान पुन्हा एकदा परतवून घेते. लालसर कलर झाला पहा अशा प्रकारे. नंतर त्यामध्ये मी इथे थोडी हळद ॲड करते. पुन्हा त्यामध्ये आपण हे जे ताकाचं मिश्रण केलं होतं नंतर या फोडणीमध्ये टाकून त्यामध्ये थोडं पाणी ॲड करते. नंतर अशा प्रकारे छान परतवून घ्यायची एकदम मंद आचेवरती. अशा गोलरित्या त्याला फिरवून घ्यायची म्हणजे कढी आपली फुटत नाही. मीठ आपण नंतर यामध्ये उकळी आल्यानंतर ॲड करूयात. पहा कलर पण कढीचा किती छान आलेला आहे. नंतर त्यामध्ये मी इथे साखर आणि मीठ ॲड केलेलं आहे. नंतर छान अशा प्रकारे परतवून घेऊन एक उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये नंतर वरतून थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेऊयात. पहा अशा प्रकारे एक नंतर उकळी आली की मी नंतर गॅस बंद करते आणि झाकून ठेवते. नंतर आता आपल्या पुलावच्या दुसऱ्या तयारीला लागूयात. तर पहा अशा प्रकारे मी इथे सर्व साहित्य अगोदरच बनवून ठेवलं होतं. आमच्याकडे बऱ्याचशा भाज्या पुलावमध्ये आवडत नाही म्हणून त्यामध्ये मी थोडे ॲड केलेले आहेत. खडे मसाले, शेंगदाणे, सर्व साहित्य. इथे मी तांदूळ धुवून मसूरची डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे. नंतर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि पहा तेल गरम केल्यानंतर प्रत्येकाला काही ना काहीतरी पापड आवडतं. मी इथे कुरवडी घेतलेली आहे. आमच्या इथे कुरवडीसोबत पुलाव खातात, खूप छान लागते. नंतर मी तेल गरम झाल्यानंतर मोहरी, त्यामध्ये जिरे, हिरवी मिरची, कांदा, शेंगदाणे, खडे मसाले सर्व एकत्र टाकून परतून घेतले. त्यामध्ये कढीपत्ता ॲड केलेला आहे. नंतर मी इथे गाजर, आपली अद्रक लसूण जिऱ्याची पेस्ट घालून पुन्हा एकदा परतवून छान घेते. नंतर इथे मी थोडी चिंच ॲड केलेली आहे. आपला काळा मसाला घरगुती, लाल तिखट, हळद, थोडा काश्मीरी लाल मिर्च टाकून सर्व परतून घेते. नंतर त्यामध्ये टोमॅटो ॲड केलेले आहेत आणि नंतर त्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे. कारण टोमॅटो टाकल्यानंतर मीठ टाकलं की छान नरम होते. पहा अशा प्रकारे छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी इथे राईस मसाला ॲड केलेला आहे. नंतर पुन्हा छान परतून मी झाकून ठेवते. इथे आपण धुवून ठेवलेल्या तांदूळमध्ये थोडे मटारचे सोले ॲड केलेले आहेत. पहा किती छान प्रकारे इथे नरम झालेलं आहे. नंतर त्यामध्ये मी इथे पाणी ॲड करते म्हणजे छान एकत्रित मसाला सर्व आपला तयार होईल. नंतर त्यामध्ये हे मिक्स केलेलं तांदळाचं सर्व धुवून ठेवलेलं आपण या कढईमध्ये टाकून घेतलं.
पुन्हा एकदा छान परतवून घेऊन थोडं पाणी टाकून अशा प्रकारे मी परतवून घेते. कारण असं थोडं परतवल्यानंतर नंतरच मी कुकरमध्ये टाकते, कारण छान प्रकारे आपला हे तांदूळ फुलतो. पहा, अशा प्रकारे थोडी उकळी आल्यानंतर मी आपले हे फोडणी घातलेलं कुकरमध्ये 1 2 3 अशा प्रकारे शिट्टी मारून घेईल. पहा, नंतर मी हे सर्व मिश्रण कुकरमध्ये घातलेलं आहे. नंतर मीठ टाकून एकजीव करून घेते. नंतर आता झाकण लावून घेते. नंतर मी 3 शिट्या होईपर्यंत मंद आचेवरती शिजून घेतला आहे. पहा, किती छान प्रकारे आपला पुलाव शिजलेला आहे. एकदम मोकळा पण नाही आणि एकदम चिकटपट झालेला नाही आणि बुडालाही पण लागलेला नाही. अशा प्रकारे छान आपला पुलाव तयार झालेला आहे. मी त्यासोबत इथे सर्व पापड, कढी, कांदा, लिंबू, पाट्यावरची आपली शेंगदाण्याची चटणी, लोणचं अशा प्रकारे छान ताट मांडून घेतलेलं आहे. तर खूप हलका, जर आपल्याला जास्त जेवणाची इच्छा नसेल तेव्हा अशा प्रकारे छान पुलाव बनवून खा. जर आपला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.